बरं, हे नुसते फिरत नव्हते. हे गावोगावी जाणार, तिथल्या समस्या समजून घेणार, त्या समस्या सोडवायचाही प्रयत्न करणार. असं नाही नुसत्या समस्या कळल्या ठीक आहे. म्हणजे आजकाल बरेचसे राजकारणी असे असतात, सगळे नाही पण बरेच राजकारणी असतात जे तुमचं सगळं ऐकून घेतात आणि पुढच्या निवडणुकीला परत ऐकायलासाठी भेटतात. तर तसा प्रकार नाहीये. त्या समस्या सोडवायचा प्रयत्न हा त्यांनी बऱ्याच प्रमाणात त्यावेळेला केलेला दिसतो. आता ह्या सगळ्या कालखंडात त्यांना जी महत्वाची जाणीव झाली आहे किंवा करून देण्यात आली आणि नंतर झाली ती म्हणजे हे सगळं राज्य परक्यांचं आहे. या ठिकाणी जो आदिलशहा राज्य करतोय हा तुर्की आहे. या ठिकाणी मुघल जे आलेले आहेत हेही तुर्कस्तानातून किंवा मध्य आशियातून येऊन आपल्यावर राज्य करतायत. तो कुतुबशहा तर इराणातून येऊन राज्य करतोय. इंग्रज टपून बसलेलेच आहेत. आणि हा अशा सगळ्या गोष्टी याच्यात त्यांना जाणीव झाली की स्वदेशी स्वकीयांचं असं संपूर्णपणे एकछत्री राज्य ह्या ठिकाणी नाही. आणि हेच सगळ्या समस्यांचं मूळ आहे. इथे स्वधर्म हा पायाखाली तुडवला जातोय.